नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. तुळशीपाशी दिवा लावल्याने कोणकोणते फायदे होतात हे आज आपण पाहूया. तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षताचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षताचे आसन ग्रहण करते, म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते. तसेच अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे, म्हणून अक्षता वापरल्याने दारिद्र्य दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अक्षता विना कोणतीही पूजा अपुरी मानली गेली आहे, म्हणून दिव्याखाली अक्षता नसल्याने आराधना पूर्ण होत नसते. तुळशीच्या सानिध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात. तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधी दरिद्रता येत नाही. माता लक्ष्मी त्या घरात निवास करते. रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ प्रसन्नता येत नाही तर सुख आरोग्यही लाभते. परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. तुळशीचे रोप साधारण कुंडीत न लावता तुळशीचे वृंदावनात लावावे. तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोनाडा असतो. त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा. दिवा तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो. दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील अंधकार देखील दूर करतो. रोज सायंकाळी दिवा लावून काही क्षण देवीच्या सानिध्यात घालवा आणि फरक बघा कसा जाणवतो ते. दिवा पाहून लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभं करोती म्हणारे. हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयात आहेत. सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. दिव्याची ज्योत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते. तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते. समईच्या तेवणारा संत ज्योतीकडे पाहत 2 क्षण उभे राहिले तरी मन शांत होते. वास्तुशास्त्रही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. दिवा हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधकाराचे साम्राज्य नाहीसे होते. आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पाहावयास मिळतात. लहानपणापासूनच दिवे लावा, 100 दारी भाग्य होईल तुमच्या घरी, असे आपण शिकत आलो आहोत. या दिव्याचे निरनिराळे उपयोग आता आपण पाहूयात. घरामध्ये सकाळी सायंकाळी देवाजवळ निदान 1 तास तरी दिवा लावावा. त्याने घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. घराच्या आग्नेय दिशेला दिवा लावावा व त्यामुळे घरात आजारपणे येत नाहीत. रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते. घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने घरावर अनिष्टता येत नाही. गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव येतो. रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योतीकडे 2 मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पाहावे. यास त्राटक म्हणतात. यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो. देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.